पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावरती राष्ट्रवादीचा दावा पाहायला मिळतोय। पुण्यातील कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावरती आहे, तर कार्यालयाबाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यातील शहर कार्यालयाबाहेरून या संदर्भात संपूर्ण आढावा देखील घेण्यात आला आहे। तर पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावरती राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यातील कार्यालय हे प्रशांत जगताप यांच्या नावावरती असून कार्यालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला काल निवडणूक आयोगाने नाव दिल्यानंतर या गटाचा पहिलाच मेळावा पुण्यात पार पडत आहे। आपण बघू शकतो की नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे जे नाव आहे त्या गटाचा पहिला मेळावा जो आहे तो पुण्यातील हडपसर या ठिकाणी पार पडत आहे। आणि या सगळ्या मेळाव्याचे आयोजक आपल्यासमोर आहेत प्रशांत दादा जगताप। दादा, नवीन नाव भेटलंय, कशी तयारी असणार आहे, काय? आपण पाहतोय कालच सायंकाळी आम्हाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पहिलाच मेळावा या ठिकाणी हडपसर या ठिकाणी संपन्न होतोय। निश्चित खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतोय। आज ज्या पद्धतीने पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील आणि निवडणूक आयोगाने जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज उभं राहण्याची गरज आहे। होय, हा महाराष्ट्र शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा कालही होता, आजही आणि उद्या सुद्धा 100% असेल या बाबतीत माझ्या मनात खात्री आहेच। हडपसर विधानसभा मतदारसंघातून निर्णायक लीड मिळून शिरूर लोकसभेमधून या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून जातील आणि हा पवार साहेबांचा बालेकिल्ला होता आहे आणि उद्या सुद्धा राहील अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्राच्या जनतेला नक्की देईल। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।